नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। या घोषणा अंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या योजना संबंधित त्यांनी घोषणा केलेली आहे। सर्वात मोठी योजना जी असेल शेतकऱ्यांसाठी असेल आणि ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना। शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्जमाफ ते करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर महायुती सरकार विजयी झाला तर सर्वात अगोदर शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकरी सन्मान निधी योजना। आता शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जे आहेत 12,000 रुपये दिले जातात। आता या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये देण्याची घोषणा शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे। म्हणजे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर महायुती सरकार आलं तर शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 15,000 रुपये त्यांना दिलं जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजेच MSP वरती 20% अनुदान या ठिकाणी दिलं जाणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। महत्त्वाच्या या 3 घोषणा त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या, ज्यामध्ये सर्वात मोठी घोषणा जी असेल ती असेल कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची केली जाईल। त्याचबरोबर सन्मान निधी योजनेअंतर्गत 15,000 रुपये दिले जातील। तसेच MSP वरती 20% अनुदान सुद्धा राज्य सरकार देईल। दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे यामध्ये जे आहे ती असेल वृद्ध पेन्शनधारकांना 1,500 ऐवजी 2,100 रुपये महिना राज्य सरकारमार्फत देण्यात येईल। म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत जे वृद्ध पेन्शनधारक आहेत त्यांना जे आहेत 1,500 रुपये दिलं जात होतं, आता मात्र यामध्ये 2,100 रुपये देण्यात येईल जर महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार आलं, म्हणजेच एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यावर। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आहे। लाडकी बहिणींना जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना राज्यामध्ये लागू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिलं जात आहे। आता जर महायुती सरकार निवडून आलं तर राज्य सरकारतील 1,500 ऐवजी आता ती 2,100 रुपये लाडक्या बहिणींना महिन्याला देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारमार्फत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलामध्ये या ठिकाणी भरती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे, घोषणा त्यांनी केलेली आहे। तर ही चौथी घोषणा आहे। त्यानंतर राज्यात कुणीही उपाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला अन्न देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। तर ही एक मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे, राज्यातील कोणीही उपाशी राहणार नाही। त्याचबरोबर 1995 मध्ये बाळासाहेबांनी जीवनावश्यक वस्तूचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री करणार असल्याची त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर युवकांसाठी मोठी घोषणा म्हणजेच 25 लाख रोजगार निर्मिती बरोबरच 10 लाख विद्यार्थ्यांना दर महिन्याला 10,000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये आता 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। आता शहरांच्या विकासासाठी होत असलेल्या गावांचाही विकास झाला पाहिजे, यासाठी गावामधील जे पांदण रस्ता आहे ते या ठिकाणी पूर्ण केले जाणार आहे आणि गावामध्ये 45,000 गावामध्ये रस्ते बांधले जाणार आहेत। तर ही एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी आशा सेविका असेल, यांना सुद्धा 15,000 रुपये महिना देण्याचा निर्णय या जे आहे घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत। सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलामध्ये 20% कपात केलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। तर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30% या ठिकाणी वीज बिल कपात केले जाणार आहे, सूट दिली जाणार आहे। महायुती सरकार स्थापन झाल्यावर 100 दिवसामध्ये विजन महाराष्ट्र 2029 मध्ये कशा प्रकारे महाराष्ट्र दिसेल ते 100 दिवसामध्ये महायुती सरकार एक आराखडा तयार करेल आणि ते राज्यासमोर दाखवणार आहे।
तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकरी वर्ग असेल, अंगणवाडी सेविका असेल, जे गाव पातळीतील राहणाऱ्या लोकांसाठी रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल, युवकांसाठी रोजगार निर्मिती असेल, महिलांसाठी सुरक्षेचा प्रश्न असेल, या सर्वांचा विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या घोषणा या ठिकाणी आपल्याला केल्याचा पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी घोषणा म्हणजे ती शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात असेल. दुसरी महत्त्वाची घोषणा पेन्शनधारकांना 1500 ऐवजी 2100 रुपये, लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये महिना देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. महायुती सरकार जर आली तर या संपूर्ण घोषणा ते पूर्ण करतील आणि महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या घोषणा केलेली आहे. म्हणजेच येणाऱ्या निवडणूकमध्ये विजय झाला तर या योजनेअंतर्गत ज्या त्यांनी घोषणा केलेल्या सर्व घोषणा ते पूर्ण करणार आहेत. तर अशा प्रकारे आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या निर्णय घेतलेले आहेत, घोषणा केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटते, राज्यामध्ये कोणाची सरकार येणार, महायुती सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार येणार? नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.